कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। असंच पाहिजे बघ भाऊजींना। अगं कामात इतके बुडालेले असतात ना की बाकी कशाचंच भान राहत नाही त्यांना। हो ना वहिनी। अर्जुन आता घरी आला ना की कामाचं अजिबात बघायचं नाही बघ। बर ठीक आहे मॅडम, ऑफिस मधून बाहेर आलो ना हीच साहेब असते माझी। वहिनी बाबांनी औषधं घेतली का? हो घेतली। भाऊजी तुमच्या आवडीची फेरणी केली आज। पेरणी काय असतं ते? अगं गोड असते ती। बरं तुम्ही दोघं बसा गप्पा मारत, मी आले घेऊन लगेच। बरं। अर्जुन अरे फिरणी म्हटल्यानंतर तुझा चेहरा एकदम गोड झाला की काय? नाही नाही असं नाही काय, ते हिरणी अपर्णाची डिश आहे, म्हणजे घरी पहिल्यांदा तिने तेच केलं होतं। अच्छा असं आहे वय, म्हणून तुझा चेहरा एवढा खुललाय। खुल्लं वगैरे नाही काय, आज ती भेटली पण आणि घरी आल्यावर ही हिरणी भेटली? कुठे भेटली? हा त्या आता अर्जुन सर म्हणाले अभ्यासासोबत तुम्ही तुमची तत्व कधीच नाही सोडली पाहिजे, आणि अगदी बरोबर आहे त्यांचं। तुम्ही तुमची तत्व कधीच सोडू नका। तिकडे कोणाला माहित नव्हतं? नाही अमोल बद्दल बोललास तू? नाही, पण ती पण नाही बोलली। अर्जुन अरे बोलायला पाहिजे होतंस ना तू, एवढा इगो काय घेऊन बसलायस? इगोचं काय आलं यार, या अपर्णालाच नाही आवडत मी अमोलला भेटलेलं, तिनेच सांगितलं मला अमोलपासून लांब राहायला। हो कारण याआधी तू असं सांगितलं होतंस ना, तुम्ही दोघं एकमेकांना दोष देत बसा आणि अमोल तो राहील तसाच। अमोल खुश आहे। भेटलास तू त्याला? काय बोललास? अपर्णा मॅडम त्याला व्यवस्थित सांभाळतच असतील, पण आता त्यालाही कळलं असेल ना की बाबा आहेत, त्याला अनेक प्रश्न पडले असतील ना। काय अरे नियती तुम्हाला परत परत भेट करून देते, ते कशासाठी? कारण तिलाही असं वाटतं की त्या मुलासाठी तुम्ही दोघांनी एकत्र यावं या म्हणून। नियतीने ना आजपर्यंत माझा फक्त खेळ केलाय अरे, माझा खेळ केलाय, माझ्या प्रेमाचा खेळ केलाय, माझ्या आयुष्याचा खेळ केलाय। प्रत्येक वेळी काय ना काहीतरी चांगलं होतं असं वाटायला लागलं ना की नियतीने माझ्यापासून सगळं हिरावून घेतले। त्यामुळे ह्यावेळी ना नियतीने जरी संधी दिली ना तरी मला काय नाही करायचं, कळलं? अर्जुन मी तुला फोर्स नाही करत आहे, आणि हे बघ निर्णय तुझे तुलाच घ्यायचे, पण मला असं वाटतं एकदा तू अपर्णा मॅडमला भेटून बघ ना, म्हणजे बोल त्यांच्याशी। चला गरमागरम फेरणी घ्या। हे घ्या आर्या, गरम या, सावकाश घे। हे घ्या भाऊजी। कशी झाली सांगा? हा मस्त आहे। आर्या अगं तू पण खा की। हो वहिनी बसून खा। हो हो। पण आप्पीची फिरणी त्या आप्पीचीच। सरकार या सगळ्या कुंड्या अमोलने आणल्यात बरं का? होय का? अरे वा वा वा, छान। त्याला लय आवड आहे झाडांची। अरे वा, तुझ्या आज्यावरच गेलायस बघ तू। अरे म्हणजे माझ्यावरच र, मला पण लय आवड आहे बघ झाडांची। हो मला पण आहे। छान केलेस हा सगळं हे। बापू जरा बसूयात। थांबा थांबा आजोबा, अरे 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 राहू दे राहू दे। नाही ना आजोबा, तुम्ही माझे आजोबा आहात ना। मला पहिल्यांदा बापटकडचं सापडलंय कोणीतरी। कपला आणलं पाहिजे। अरे
आता काय बोलणार सरकार? अहो त्याला खरं काहीच माहित नाही. आपल्याला त्याला काय सांगितलेलं नाही हो. आणि त्याला जर खरं समजलं तर आपली खोटी ठरल. मेहरबानी करून त्याला खरं काय सांगू नका सरकार. बापू, या सगळ्याला मीच जबाबदार आहे. अर्जुनच्या आईला वाचवलं असतं तर ही येळच आली नसती. पण तुम्ही काळजी करू नका. मी आता पुन्हा त्रास होईल असं काही बी वागणार नाही. बस बस बस. बसा आता आजोबा बापू. हा आजोबा, सांगा की आता. बाबांबद्दल हो. कसे आहेत माझे बाबा? लय भारी आहेत बघ तुझे बाबा. हा, सिंबाच्या मुफासासारखे. हा, मुफासा? आओ आजोबा, सिंबा म्हणजे छोटा सिंह आणि मुफासा म्हणजे मोठा सिंह. म्हणजे सिम्बा नावाच्या सिंहाचे वडील मुफासा. करेक्ट बापू. हा, होय होय. तुझे बाबा ना अगदी सिंहासारखेच आहेत बघ. ते कुठे असतात? तुला रामायण माहिती आहे का? हो, मानी सांगितलंय मला सगळं. मग त्यामध्ये राम, लक्ष्मण, सीता कुठं जात असतात? वनवासाला. मग आता तुझे बाबा हरवलेत म्हणजे वनवासाला गेले. हा, त्यांना तू नाही शोधू शकत. ते येतील परत. हा, सरकार आजोबा पण ते का गेलेत? अमोल, अरे आपण सगळं आजोबांनाच विचारणार का? त्यांनी सांगितलं ना आपल्याला. हा, हो, पण लवकर येतील तुझे बाबा परत. हा, तू सांग, तुला काय काय येतं? मला माऊत वाजवता येतो. तो पण हरवलाय आजोबा. पण सरकार गाणं छान म्हणतो अमोल. अमोल, आजोबांना गाणं म्हणून दाखवा की. होय का? मग म्हणून दाखवा की आम्हाला. हो आजोबा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.